नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या बातमीपत्रात शिरसाटांना आवरा नाहीतर शिंदेकडे तक्रार करणार, मुश्रीफांचा इशारा, मनोज जरांगेंचा अल्टिमेटम, मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, 9 महिन्यानंतर शिवाजी विद्यापीठाला मिळाले पूर्णवेळ कुलगुरू, 10 राज्यातील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक जाहीर, अमेरिका इराण शांतता कराराला खो, हॉर्मुझची कोंडी आणि युरेनियमच्या मुद्द्यावरून जागतिक बाजारपेठ तापली. या सर्व घडामोडींचे सविस्तर विश्लेषण जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. पहिली बातमी आहे, शिरसाटांना आवरा नाहीतर शिंदेकडे तक्रार करणार, मुश्रीफांचा इशारा. राष्ट्रवादीचे आमदार संपर्कात आहेत. या संजय शिरसाटांच्या विधानावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही त्यांनी पुन्हा तेच वक्तव्य केले. आता थेट एकनाथ शिंदेकडे समन्वय समितीत तक्रार करणार असा इशारा मुश्रीफ यांनी दिला. तसेच सर्व 42 आमदार सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून पक्षांतर्गत मतभेद पुढील आठवड्यात मिटू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वर हा वैयक्तिक वाद वाटत असला तरी महायुतीमधील अंतर्गत अस्वस्थता आता चव्हाट्यावर येत आहे. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न मित्र पक्षाकडून होत असल्याच्या चर्चा आहेत. दुसरीकडे सुनील तटकरेंच्या मागच्या दाराने आलो नाही या विधानाचा खुलासा करत मुश्रीफांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला आहे. नेत्यांच्या या जाहीर चिखलफेकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढेल. आगामी काळातील विधान परिषदेच्या जागा वाटप आणि समन्वय साधताना महायुतीमधील अंतर्गत कलह अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. पुढील बातमी आहे, मनोज जरांगेंचा अल्टिमेटम, मराठा आरक्षणाचा पेच की राजकीय संघर्ष. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 29 मे 2026 पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्रे वाटप करावीत ही त्यांची प्रमुख मागणी आहे. 8 महिने उलटूनही आश्वासने पूर्ण न झाल्याने त्यांनी मुंबईतील आंदोलनाच्या धर्तीवर पुन्हा एल्गार पुकारलाय. जरांगेंच्या 10 मागण्या म्हणजे निव्वळ आरक्षण नाही तर थेट प्रशासकीय व्यवस्थेला दिलेले आव्हान आहे. मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करा आणि स्वतंत्र कुणबी मराठा मंत्रालय स्थापन करा या मागण्या करून त्यांनी सरकारची कोंडी केली आहे. 58 लाख नोंदी सापडूनही अधिकारी प्रमाणपत्र का रोखत आहेत असा थेट सवाल करत जरांगेंनी मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा आहेत त्यामुळे त्यांनीच ही कोंडी फोडावी असा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात टाकला आहे. 29 मे पूर्वी निर्णय न झाल्यास मराठवाड्यातून पुन्हा एकदा जनआंदोलनाचा वणवा पेटण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर आणि ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्थेवर होऊ शकतो. पुढील बातमी आहे, 9 महिन्यानंतर शिवाजी विद्यापीठाला मिळाले पूर्णवेळ कुलगुरू, डॉक्टर रजनीश कामत यांची नियुक्ती. दीर्घ प्रतीक्षेनंतर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर रजनीश कामत यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुरुवारी म्हणजेच 21 मेला ही घोषणा केली. ऑक्टोबर 2025 मध्ये डॉक्टर दिगंबर शिर्के यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. डॉक्टर कामत सध्या डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. 28 वर्षाचा शैक्षणिक अनुभव आणि 200हून अधिक संशोधन पत्रिका नावावर असणारे डॉक्टर कामत हे शिवाजी विद्यापीठाचेच माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे गेल्या 9 महिन्यांपासून रखडलेले प्रशासकीय निर्णय आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी आता गती घेईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स क्षेत्रातील त्यांच्या अभ्यासामुळे विद्यापीठाला आधुनिक व तंत्रज्ञानाधारित नवे नेतृत्व मिळणे निश्चित आहे. पुढील बातमी आहे, 10 राज्यातील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक जाहीर, खरगे देवेगौडा निवृत्त होणार. केंद्रीय निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. येत्या 28 जून रोजी यासाठी मतदान होईल, तर उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 8 जून आहे. 21 जून ते 19 जुलै या कालावधीत विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होत आहे. निवृत्त होणाऱ्यांमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी पंतप्रधान HD देवेगौडा आणि ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. प्रामुख्याने कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी 4 जागा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 3 जागा या राज्यांमध्ये राजकीय चुरस पाहायला मिळेल. या निवडणुकांमुळे वरिष्ठ सभागृहातील सत्ताधारी आणि विरोधकांच्या संख्याबळात मोठे फेरबदल होणार असून आगामी राष्ट्रीय समीकरणांवर याचा थेट परिणाम होईल. पुढील बातमी आहे, अमेरिका इराण शांतता कराराला खो, हॉर्मुझची कोंडी आणि युरेनियमच्या मुद्द्यावरून जागतिक बाजारपेठ तापली,
अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपवण्यासाठी पाकिस्तानच्या मध्यस्थीने तेहरानमध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री मोहसिन नक्वी यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांची भेट घेऊन शांतता प्रस्तावाचा आढावा घेतला. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी चर्चेत किंचित प्रगती झाल्याचे म्हटले असले तरी संयुक्त अरब अमिरातीने हा करार होण्याची शक्यता 50-50 असल्याचे सांगत सावध पवित्रा घेतला आहे. या आंतरराष्ट्रीय वादात दोन मोठे गतिरोधक आहेत. पहिला म्हणजे इराणने जागतिक व्यापार मार्ग असलेल्या हार्मुजच्या खाडीत जहाजांवर कर लावण्याचा प्रयत्न सुरू केलाय, ज्याला अमेरिकेने अमान्य म्हटले आहे. तर दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा समृद्ध युरेनियमचा साठा ताब्यात घेण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे. तर इराणचे नवे सर्वोच्च नेते हा साठा देशाबाहेर पाठवण्यास ठाम नकार देत आहेत. करार लांबणीवर पडल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकल्यात. या संघर्षाचा थेट आणि मोठा फटका भारताला बसत आहे. आघाती देशांमधील युद्धाच्या भीतीमुळे तेथे कार्यरत असणारे हजारो भारतीय कामगार मायदेशी परतत आहेत, ज्यामुळे देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. तसेच भारताच्या कापड आणि चामड्याच्या वस्तूंच्या निर्यातीवरही विपरीत परिणाम झाला आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.